मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आहोत बारामती तालुक्यातील सुपा या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं धर्मवीर केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे। जलवा आणि त्याच्या जोडीला पळाला गोविंदा। मित्रांनो, ही पहिल्यांदाच या भागामध्ये पळायला आलेले आहेत। आपण यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव दादा? माझं नाव वसंत जगन चव्हाण। हा, कुठलं गाव दादा? तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, यावल पिंपरी म्हणून गाव आहे। बरं, कोणती बैल घेऊन आला होता तुम्ही आज? एक गोविंदा आणि जलवा घेऊन आलतो। ह्याचं नाव काय? याचं नाव गोविंदा आहे। मित्रांनो, हा गोविंदा आहे। कुठल्या खांदी पळतो दादा? दोन्ही खांदी पब्लिक न पळतोय। दोन्ही खांदी। आणि हा जलवा? हा एक खांदी पळतोय जलवा। ही आदत आहे जलवा। हा। बरं, गाडी कोणाच्या नावाने आज पळवली तुम्ही? आज दत्ताभाऊ मोहिते म्हणून मित्र आहे आणि माझं नाव वसंत चव्हाण, दोन्हीच्या नावानं पळली, दोघांच्या नावाने पळवली। बरं, ह्या तर दादा गोविंदाचे मालक कोण आहेत? मूळ मालक मी आहे। हा, काय नाव तुमचं? वसंत जगन चव्हाण। बरं, आणि जलवाचे मूळ मालक? राजू राठोड। बरं, त्यांचं कुठलं गाव? निरखेडा, जालन्यापाशी निरखेडा। ते सासरे आहेत आणि मी जावई। सासरे जावयाचा जोड आहे मित्रांनो, सासरे जावयाचा जोड आहे। आणि पहिल्यांदाच या भागात या भागात आल्यानंतर तुम्हाला कुणी कसं सहकार्य केलं? आता इष्टावरतीच आमची पहिलीच ओळख झालती मोहिते म्हणून आहे, दत्ताभाऊ मोहिते कोराळ्याचे। तर त्याने कोराळ्याची, तर त्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलंय। या मनी काही टेन्शन नाही, आमचं नियोजन पण लावलंय। आणि त्याच्या बाबतीत जितकं सांगावं तेवढं कमीच वाटतंय मला की पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात पहिलं एक नंबरचे मानकरी झालोय। आणि त्याचा ड्रायव्हर हा आप्पा पण योगमान, आप्पा डायरेक्ट फोन लावून म्हणलाय गाडीवर बसायचंय, तर आप्पा पण आले आणि एक नंबर करून दिलाय। आप्पा तर काय टू व्हीलरवरच फिरतो आमचा। हा, काय अडचण नाही। गाडी कशी पळाली तुमच्या? गाडी चांगली पळाली। का वाटलं तुम्हाला घरचाच साथ पळवावं? घरचाच साथ पळणार का वाटलं? का घरचीच गाडी का पळवावं? घरची गाडी पळती एक नंबरला, तिकडे पण पळत होती। बरोबर, तिकडे कशात पळाला जलवा आणि गोविंदा? सेकंड पॉइंट मध्ये कोणाबरोबर पळाला तिकडच्या बैलांमध्ये? तिकडे 2-4 बैल पळाले, पण जलवान गोविंदा 1-2-5-6 जागी नम्र केल्या। बरोबर, आमच्या त्या भागामध्ये तुमच्या तिकडे लखन पळत असेल? हा, दुसरं कोण? तो लखन, तो महाराज, ते 1-2-4-2 बैल होती। आमचं काय घासाघासीत राहायचं, 4-2 मिल्यानं 4-2 मिल्यानं आम्ही मागे पुढे राहायचो। बरोबर, मग आता इकडे नशीब आजमायला आलाय? नशीब आजमायला आलोय। तिकडे बक्षीस कशी असतात दादा? बक्षीस तिकडे 31,000, 41,000, 21,000 असं असतं। इकडे कशी असते? आता इकडे एक नंबर असतो, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख। मोठी रक्कम वाटते का दादा? चांगली रक्कम आहे ना थोडी। तिकडे काय करता? शेती का काय? शेती करतोय। काय उत्पादन काय घेता शेतामध्ये? पीक काय घेता? पीक काय? सोयाबीन आहे, कपाशी, मूग आहे, उडूद, हरभर। तुमच्या भागातली बैल आता सध्या ट्रेंडिंगला ते पळतात, खूप सुंदर आणि चांगला वेग आहे। त्याच्या मागचं रहस्याचं कारण काय? कारण म्हणजे आम्ही होताईपर्यंत जीवाला कमी खातोय, पण बैलाला जास्त जपतोय। जास्त म्हणजे असं एक काम कमी झालं तर चालतंय, पण बैलाला खुराक टायमाला, देखरेख, धुणं सगळं नियोजन मध्ये ठेवतोय। खुराक काय असतोय? खुराक काय, 2 टायमाला दूध देतोय, 3-3 लिटर। कुठलं दूध असतं? म्हशीचं, गाईचं असतंय। कुठल्या गाईचं? गिर गाईचं? जर्सी। आणि दुसरं खुराकामध्ये अजून काय म्हणला? दूध खुराकामध्ये काय नाही, गव्हाचा उंडा देतोय। गव्हाच्या उंड्यात काय असतं? काहीच नसतंय। फक्त पिठाचं? फक्त पिठाचं आणि दूध। गहू कुठला असतो? गहू घरचा, शेतीमधला ओरिजिनल। बरं, कुठला गहू करता तुम्ही? गावाला नाव बी असेल? हा, लोकवन। हा, लोकवन 2496 लोकवन। गाडी कशी चालली? आणि हे आलेत माझे मित्र, सहकार्य म्हणलं ते यायचं मोहिते साहेबांचं। आणि कसं वाटतं आज पहिल्यांदाच या भागात आला आणि 1 नंबरची डाल जिंकली? काय वाटतं 1 नंबरची डाल जिंकली? एक आनंद असा वाटतोय की कुठं ठेवू आजचा आनंद, असं वाटतोय। पहिलंच मैदान, दाजीनं सहकार्य फुल केला, नियोजन भारी लावलं। मोहिते साहेब, काय सांगाल? चांगली जोडी आणली तुम्ही? जोडी चांगली पळती, माणसं बी चांगली, बैल बी चांगली। बरं, नियोजन चांगलं केलंय तुम्ही? नियोजन घरचीच गाडी आणली। पहिल्या मैदानात थोडं फसली होती सुट्टी। कुठल्या मैदानात पळाला होता? पानपटवाडीला गेलतो, ओपनच्या मैदानात। आदत घेऊनच गेलतो। पांढऱ्या बैला सुट्टी फसली होती, पण यांना म्हणलं देर सोड नका, थांबा।
गुलाल 100% आहे. 100% गुलाल चांगला. आणि मैदान कसं आहे पळायला मैदान आजचं 1 नंबर पळायला होतं. तुम्हाला कसं वाटलं? नाही, एक नंबर मैदान, काहीच अडचण नाहीये. पब्लिकची अडचण नव्हती, रस्त्याची अडचण नाहीये. बरं. पाठीचा 1 नंबर. पंच कमिटी निर्णय चांगला दिलाय आणि खूप काही सहकार्य केलाय. बरं. आता आपण वळूयात आप्पा ड्रायव्हर. हा बोला. अतिशय महत्वाचं म्हणजे सेमीला जे आमच्या गाडीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं ती कमिटीने आम्हाला योग्य निर्णय दिला. म्हणजे कमिटीला मी सुद्धा पंचांना सांगितलं जे काही निर्णय असेल योग्य तो द्या, आमची तोंड बघून नका देऊ, तुम्हाला जे काय योग्य वाटतोय तो द्या. आणि अतिशय योग्य निर्णय दिला सगळ्या कमिटीचं. अखिल भारतीय बैलगाडा संघटने सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आता आपण वळूयात आप्पा ड्रायव्हरकडे. आप्पा कशी काय गाडी पळाली? नंबर पळाली. बरं. सकाळी आता आज मी बी निवांत होतो, आज काय गाडी नव्हती कुठली. बरं. पण आपलं दत्ता शेठला फोन केला त्या दिवशी गाडी त्यांची ती मला म्हणलं होतं गाडी लय पळते, फक्त नियोजन व्यवस्थित होत नाही. गाडी फक्त ड्रायव्हर चांगला असला की गाडी मस्त पळते. बरं. घरची गाडी होती त्यांची. मी आज फोन केला म्हणलं आलोय मैदानात, आहे का गाडी? ती म्हणली हाय गाडी, फक्त या तुम्ही हाणायला. एकच गाडी हाणली. गाडी बिगट शेमे पहिल्यांदाच गाडी चालवली ना? पहिल्यांदा फुल स्पीडनं गाडी पळली, म्हणजे न हाणता. किती नंबर गटात? 38 गटात पळली गाडी. किती तास होतं? 6 नंबर तासावर पळली गाडी. भरपूर 3-4 छकड्यानं लागली गाडी. बरं. आणि सेमीला? शेमीला बी 5व्या शेमी 3 नंबर तास होता, तिथं बी 2 छकड्यानं लागली गाडी. बरं. आणि ह्याला फायनलला बी 4 नंबर तास होता. 4 नंबर तास. पहिल्यांदाच गाडी चालवली? पहिल्यांदा आज पहिल्यांदाच गाडी चालवली. त्या भागातली गाडी? त्या भागातली पहिल्यांदाच गाडी चालवली. बैल चालवलीच आपण टॉपची, पण अखंड गाडी अशी आदत मध्ये पहिलीच गाडी चालवली त्यांची. अनोळखी ओळख नसणारी पहिलीच गाडी. आणि त्याच गाडीने पहिल्यांदा 1 नंबर केला. म्हणजे हाताखालची बैल नाही? हाताखालची नाही, पहिलीच. कसं वाटतंय पण आनंद कसा आहे? आनंद चांगला, एकदम मस्त गाडी बी पळली. कुठला गाडी जास्त ओढतोय चांगला? नाही, दोन्ही नरमादी पळते. खालून ह्यो पळतोय, मोर समोर तो पळतोय. म्हणजे दोघांनी नरमादी गाडी पळते दोन्ही. नरमादी गाडी. बरं. आगामी नियोजन काय? आता कुठं पाळणार आहे काय? आता काय दत्तादाजी लावते नियोजन सध्या. दत्ताभाऊ मोहिते नियोजन लावतात त्या पद्धतीने नियोजन होणार. चांगलंच करू पण. चांगलंच करणार नियोजन. बरं चला तुम्हाला विश्वासही बी आहे दत्तादाजीवर. बरं. जे इथं मैदानात म्हणले तिथंच जाणार. मनानं करणारच नाही, मनानं सांगणार पण नाही. बरं चला. महाराष्ट्राला एक नवीन चेहरा मिळालाय, गोविंदा आणि जलवा. चला शुभेच्छा तुम्हाला दादा.